कधी असं होतं का? झोप यायची वेळ होते, पण डोक्यात एकच विचार रिपीट मोडवर अडकतो. कुणाचं एक वाक्य, एखादी लहानशी चूक, फ्युचरमधली टेन्शन आणि विचार एकदम लूप मोडमध्ये जातात. हेच म्हणजे ओव्हर थिंकिंग. आपण सगळेच असं करतो. पण ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? तो एक सायलेंट किलर आहे. माइंड, एनर्जी, मूड सगळं खाऊन टाकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी 7 प्रॅक्टिकल सायन्स बेस्ड जेनझी फ्रेंडली तंत्र शिकणार आहोत, जे रोजच्या लाईफमध्ये इन्स्टंटली काम करतात. जर तुम्ही हे 7 मिनिटं शेवटपर्यंत ऐकलं तर ओव्हर थिंकिंगवर तुमचं नियंत्रण वाढायला सुरुवात होईल. सगळ्यात आधी नॉर्मल थिंकिंग आणि ओव्हर थिंकिंग यातला फरक समजा. नॉर्मल थिंकिंग हे समस्या सोडवतं, ओव्हर थिंकिंग समस्या वाढवतं. नॉर्मल थिंकिंग पुढचं पाऊल काय, ओव्हर थिंकिंग जर असं झालं तर, जर तसं झालं तर, काय झालं तर, मन भविष्यात किंवा भूतकाळात अडकतं आणि प्रेझेंट मोमेंट हातातून निसटून जातो. म्हणून पहिली स्टेप आहे अवेअरनेस. ओव्हर थिंकिंगची 3 मोठी कारणं. अनसर्टेनिटी, परिणाम माहीत नसला की ब्रेन वर्स्ट केस अज्युम करतो. परफेक्शनिझम, मी परफेक्ट असलं पाहिजे हे दडपण. सोशल मीडिया, कॉन्स्टंट कंपॅरिझन, इतरांचं लाईफ परफेक्ट, माझं का नाही. मेंदूचं काम आहे तुम्हाला प्रोटेक्ट करणं, पण कधी कधी तो ओव्हर रिॲक्ट होतो. एकदा खरं कारण ओळखलं तर समजा 50% बॅटल तुम्ही जिंकले. जास्त विचारांमुळे काय होतं? डिसिजन घेणं अवघड होतं, कॉन्फिडन्स कमी होतो, झोप बिघडते आणि कधी कधी मनात एकच भावना, मी पुरेसा नाही. पण सत्य हे आहे की ओव्हर थिंकिंग हा जन्माचा नाही, हा एक माइंड हॅबिट आहे आणि हॅबिट्स बदलता येतात. जेव्हा विचार थांबायचं नाव घेत नाहीत तेव्हा या छोट्या पण पॉवरफुल ट्रिक्स वापरा. 2 मिनिट ब्रेन डंप. 2 मिनिटं कागदावर जे काही डोक्यात येतं ते लिहा. डोकं हलकं होतं कारण थॉट्स बाहेर काढले जातात. कंट्रोल टेस्ट. प्रत्येक विचाराला एकच प्रश्न, हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? कंट्रोलमध्ये नाही तर तो विचार तुमचं लक्ष नाही, तू फक्त ऊर्जा खातो. 5 4 3 2 1 ग्राउंडिंग. 5 बघा, 4 स्पर्श करा, 3 आवाज ऐका, 2 गंध जाणून घ्या, 1 गोष्ट चाखा. मन लगेच प्रेझेंट मोमेंटमध्ये येतं. ओव्हर थिंकिंगची गाडी ब्रेक घेते. टाइम बॉक्स थिंकिंग. विचार करा पण मर्यादित वेळेत. 10 मिनिटांचा टायमर लावा. टायमर संपला की विचार थांबवा, ऍक्शन सुरू करा. रिफ्रेम द थॉट. नेगेटिव्ह थॉट रीराईट करा. जसे की मी फेल होईन यापेक्षा मी प्रयत्न केल्याशिवाय कळणार नाही असा माइंडसेट बनवा. स्टोरी बदलली की मन बदलतं. सोशल मीडिया डिटॉक्स. ओव्हर थिंकिंगचं 40% कारण सोशल मीडिया कंपॅरिझन. एक छोटं डिटॉक्स घ्या, किमान 1 तास तरी ऑफलाईन राहा. माइंड इन्स्टंटली हलकं होतं. ऍक्शन जिंकेल, ओव्हर थिंकिंग हरेल. ओव्हर थिंकिंगचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ऍक्शन. विचारांपेक्षा एक छोटं पाऊल जास्त शक्तिशाली असतं. वॉक करा, कॉल करा, टास्क सुरू करा, काहीही ऍक्शन. मन कट होतं आणि बॉडी कंट्रोल घेतं. लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग म्हणजे विचार थांबवणं नाही, ते विचारांना दिशा देणं आहे. तुमचा भूतकाळ फिक्स करता येत नाही, फ्युचर प्रेडिक्ट करता येत नाही, पण प्रेझेंट कंट्रोल करता येतो. तुम्ही विचारांचे मालक आहात, विचार तुमच्या जीवनाचे नाही. आज फक्त एक छोटी स्टेप घ्या. 2 मिनिटांचा ब्रेन डंप किंवा 5 4 3 2 1 ग्राउंडिंग. तुम्हाला फरक जाणवेल. जर ओव्हर थिंकिंग तुमची झोप, मूड किंवा डेली लाईफ बिघडवत असेल तर हेल्प घेणं हा कमकुवतपणा नाही, तो सेल्फ रिस्पेक्ट आहे. चला तर मग तुम्ही कोणती टेक्निक सुरू करणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे स्नेहा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.